हे भाजके चणे आहेत, त्याला सत्तू पण म्हणतात. त्याचा पण म्हणजे याचं पीठ केलं सत्तू म्हणतात. तर आपण थोडंसं गरम करून त्याचं पीठ करून घेऊया. जस्ट त्याचं मॉइश्चर घालवायचं आहे. त्याचे सगळे असे सालवाले काढून टाकूया आपण. दोन तीन मिनटं फक्त गरम करून घेतलेले आहेत. ह्याच्याऐवजी तुम्ही फुटाणे घेतले तरी चालतात. तर हे भाजलेले चणे आपण आता थंड करून घेऊया. हे थंड होईपर्यंत आपण 2 चमचे तूप घालूया कढईमध्ये. आणि त्याच्यात बदामाचे काप, एक 10-12 बदाम आहे, 10-12 काजू आहे, आणि थोडेसे अक्रोडचे तुकडे, सगळं आपण तळून घेऊया. याचं 2-3 मिनटं आपण भाजून घेतलेले. त्यातच आपण हे किसमिस घालतोय. आता किसमिस पण झालेली आहे. तर आपण हे सुकं खोबरं एक पाववाटी घालतो. एक मोठा चमचा भरून आपण खसखस घालतो. खोबरं, खसखस आणि नट्स सगळे भाजून झालेले. तर आपण याच्यात मग काढून घेऊया. 2 चमचे तुपावर सगळं भाजून घेतलं. 1 कप चणे होते, त्याच्यासाठी आपण अर्धा कप गूळ घालतोय आणि त्याच्यात पाव कप पाणी घालतोय. तिथे आपण 1 चमचावर तूप पण घालतोय. गूळ फक्त आपल्याला विरघळवायचा आहे. विरघळल्यानंतर 1-2 मिनटं आपण ठेवणार आहे. बुडबुडे आले की बंद करायचं. आपण तोपर्यंत चणे तळून घेऊया. तर ते गार झाले भाजके चणे, तर आपण ते तळून घेऊया. तर आपण हे तळून घेऊया. पुन्हा एकदा हे तळून घेऊया. हे बारीक पीठ झालेलं आहे. तर याच आता जारमध्ये आपण नट्स, खोबरं आणि खसखस दळून घेऊया. फार बारीक केलेलं नाही आहे, फारच बोबडच दळलेलं आहे. म्हणजे आपण याच्यात घालूया. गूळ विरघळल्यावर मंद याच्यावरती आपण 5 मिनटं उकळलेलं आहे. त्याच्यात आपण आता 2 चमचे तूप घालूया. तर हे पाक पण आपला झालेला आहे. आता गाळून याच्यात घालतो. अर्धी वाटी थोडासा गच्च भरून घेतला होता मी गूळ. आपण त्याच्यात मिक्स करूया. मग अजून 2 चमचे तूप, एकूण 6 चमचे, 6 टेबल टीस्पून आपल्याला तूप लागणार आहे. साधारण कोमट झालेलं आहे. आपण याचे लाडू वळून घेऊया. सत्तूचे लाडू आपले तयार झाले. हे तुम्ही डिंक तळून घालू शकता, तीळ भाजून घालू शकता, पाहिजे तशी व्हरायटी करू शकता. थोडेसे गरम असतानाच आपल्याला वळून घ्यायचे. असे ते 1 वाटी भाजके चण्याचे आपले 11 लाडू झालेले. ड्रायफ्रूट्स, खोबरं आणि खसखस घातलेले. गूळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त घातलं, 1 चमचाभर, किंवा गच्च भरून अर्धी वाटी घेऊ शकतो आपण. तर याची आपण करून बघा. एक वेगळं पौष्टिक लाडू आहे आणि तुम्हाला आवडेलच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.